चला आज बनवूया झणझणीत असं काळ्या मसाल्यातील चिकनची रस्सा भाजी। चिकनला स्वच्छ धुवून त्याला फोडणी द्यायची आहे आणि पाणी टाकून शिजायला बाजूला ठेवायचं आहे। आता कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व वाटण्यासाठी घ्यायचं आहे आणि रस्सा घट्ट होण्यासाठी खोबरं सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे। चिकन शिजलं की लगेच बाजूला फोडणीची तयारी करायची आहे। वाटण तेलामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। हळद आणि लाल तिखट घालायचं आहे आणि सोबत दिलेला मी निकिता मसाले यांचा 2 चम्मच मसाला घातलेला आहे। चवीपुरता मीठ घातलेलं आहे। तर हे मसाले जे आहे ते घरगुती पद्धतीनं अगदी गावरान पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते चुलीवरती भाजलेलं असल्यामुळे भाजीची रंग, टेक्स्चर सगळं तुम्ही पाहू शकता। खूपच सुरेख आहे आणि चव मी सांगते तुम्हाला, अगदी असं वाटतं की जणू आपण गावाकडे एखादी चुलीवरची शिजलेली भाजी खात आहोत। नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही यावरून बोलवू शकता।